पुणे अत्याचार प्रकरणी शिरूरमधील गुनाड गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा, 100हून अधिक पोलिसांकडून आरोपी गाडीचा शोध सुरू। पुणे प्रकरणातील आरोपी उसाच्या शेतात लपल्याचा संशय, ड्रोनसह डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपास सुरू। आरोपीला काल गावच्या आसपास काहींनी पाहिल्याची माहिती। लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील। पुणे अत्याचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे फरार घोषित। गाडेची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाख बक्षीस, डीसीपी स्वार्थना पाटील यांची माहिती। पुणे अत्याचार प्रकरणाचा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आढावा। पोलिसांकडे आरोपीचं संभाव्य लोकेशन, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, कदम यांची माहिती। प्रत्येक बस स्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करा। महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश।